जय शिवराय, वंदे मातरम। मी पुंडलिक शांताराम खरविलकर। आपण बघत आहात आपला महाराष्ट्र आपली जबाबदारी। आता आपला महाराष्ट्र आणि आपली जबाबदारी हे तुम्हाला नेहमी वारंवार मी का सांगतो ते बघा। आता मी जिथे उभा आहे हा आहे जोगेश्वरी, स्वामी विवेकानंद मार्ग। या बाजूला माझ्या मागच्या बाजूला तुम्ही जर गेलात तर गोरेगाव, बोरवली, दहिसर आणि या समोरच्या दिशेला जर माझ्या गेलात तर अंधेरी, बांद्रा ही बाजू। आता मी हा एकदा एसटी थांबा पूर्ण कव्हर कर, असा पूर्ण लेफ्ट टू राईट। खालचा भाग पण दिसतोय ना? हा हा, आता बघा आणि रस्त्यावर इकडे थोडासा असा। आता हे जे माझ्या समोर हे जे तुम्हाला बंगले 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 दिसत आहेत ना, बघा इकडे, हे बघा इकडे हे जे बंगले बंगले दिसत आहेत ना, हे आहे जोगेश्वरी मलकम बाग। हे आहे जोगेश्वरी बस स्थानक, बस स्टॉप। इथे आहे जोगेश्वरीचा डेपो। हे आहे अंधेरीची शाळा म्हणतात त्याला, पण त्याचं नाव आहे मंचरजी विकास प्रशिक्षण संस्था असं जे नाव आहे। आणि त्याच्या बाहेर आहे हा एसटी थांबा। या एसटी थांब्याची अशी अवस्था होती की मी स्वतः रायगड जिल्ह्यातला आहे। इथे सकाळी साधारण 4 वाजल्यापासून 7:30-8 वाजेपर्यंत इथे बरेचशा एसटी येतात आणि त्या गाड्या ज्या येतात त्याचे प्रवासी ना ह्या भागामध्ये उभे असतात सकाळच्या वेळेला। इथे बरेचसे प्रवासी सकाळच्या वेळेला इथे असतात 4 ते 7:30-8 वाजेपर्यंत। आणि या दरम्यान काय होतं, पाऊस आला ना की ह्या एसटी थांब्याचा पूर्वी उपयोग होत नव्हता, कारण आपले शिवसेना उभाटा गटाचे ॲडव्होकेट अनिल परब यांच्या निधीतून हा इथे बस स्टॉप, हा एसटी थांबा इथे बांधण्यात आला। आणि जेव्हा तो बांधण्यात आला ना तेव्हा कोरोनाच्या काळामध्ये ह्याला बंद करून ठेवण्यात आलं होतं, त्यामुळे त्याचा उपयोग होत नव्हता। म्हणजे पाऊस आला तरी लोकांना बाहेर उभं राहायचं। हा, पण हा जो भाग दिसतोय ना इकडे, ह्या भागामध्ये एक वेडा भिकारी होता, त्याने आपला कब्जा करून ठेवलेला। तो तिथे उठायचा, बसायचा, झोपायचा आणि कपडे लत्ते वगैरे त्याने टाकून ठेवलेले बरेचसे, चिंध्या वगैरे। आणि या सर्वाच्या मुळे काय होत होतं की प्रवाशांना रस्त्यावर उभं राहत होतं, पावसात भिजावं लागत होतं। तर मी इथं बऱ्याच वेळा प्रवास करतो तेव्हा ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि मी मग महानगरपालिकेकडे याचा तक्रार अर्ज दाखल केले। आणि हे मी वारंवार सांगत आलोय की बघा, आपल्या नागरी सुविधा मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्याही नगरसेवक, आमदार, खासदाराची गरज नाही। आपल्या नागरी सुविधा ह्या आपल्या हक्काच्या आहेत, कारण आपण मालक आहोत, जनता मालक आहे। या देशाची जनता मालक आहे। ही लोकशाही आहे। लोकशाही हे म्हणजे हे जे सगळं जे निवडणुका वगैरे सगळं जे चाललंय ना, याच्यातून आपण ना नोकर निवडून देतो। थोडक्यात सांगायचं झालं तर आपण जनता म्हणजे मालक आणि आपल्या सेवेसाठी तिकडे जे बसलेत प्रशासनामध्ये ते आपले नोकर। त्या नोकरांची ही ड्युटी आहे की त्यांनी इथून बघायला पाहिजे, पण ते बघत नाहीत ना, हरकत नाही। आम्ही एक सजग नागरिक, एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही आमचं सामाजिक कर्तव्य पार पाडताना आम्ही याच्या तक्रारी करू आणि तशा तक्रारी मी वारंवार करतो। पूर्वी माझा मुलगा होता तन्मय खरविलकर, तोही करायचा। आज आंबोली शिवसेना शाखेच्या पुढे ज्या आंबोली हिंदू स्मशानभूमी आहे, त्या स्मशानभूमीचे काम तन्मयच्यामुळे आज पूर्णत्वास पोचत आहे। आंबोलीतील पुढे गेल्यानंतर म्हातारपाडा रस्ता आहे, त्या म्हातारपाडा रस्त्याचा पाठपुरावा तन्मयच्या मुळे झालेला आहे। अब्दुल पाड्यामध्ये एक शौचालय आहे, जे पूर्वी खालचं असं सिंगल शौचालय होतं, आज ते ग्राउंड फ्लोर स्टोर आहे। त्याचं काम झालंय ऑलरेडी आणि त्याचं उद्घाटन पण मला वाटतं मे बी झालेलं असावं। ते काम तन्मयच्या मुळे आज तडीस लागलेलं आहे। आंबोलीतील बऱ्याचशा सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता पूर्वी होत नव्हती, ती आज आमच्यामुळे होत आहे। मी हेच म्हणतो की आम्हाला कुठल्याही नगरसेवक, आमदार, खासदाराची गरज नाही। आम्ही मालक, तिकडे बसलेले नोकर। आम्हाला एखादी गोष्ट चुकीची दिसली तर आम्ही ते तक्रार करतो, त्याची त्या तक्रारीचा पाठपुरावाही करतो, कारण ते नोकर आळशी आहेत। त्यांना 6वा, 7वा, 8वा वेतन आयोग खायचं माहिती आहे। येऊन सकाळी थंब दिलं का त्यांचं काम संपलं। काम करावं ह्याचं कंपल्शन नाही, काम केलंच पाहिजे असं कंपल्शन नाही। त्यांना तुमच्या माझ्यासारखा इतर मुंबईकरांसारखा टार्गेट नाही। त्यांना थंब आला म्हणजे पगार मिळणार, हे शुअर आहे। बरं,
दप्तर दिरंगाई कायदा, कर्तव्य कसूर, या सगळ्या गोष्टी फक्त धोटांड आहेत, फक्त त्या पेपरवर आहेत, ह्याच्यातून काही साध्य होत नाही. बरोबर आहे. आता तो विषय आजचा नाहीये. तर आपण ह्या एसटी स्थानकाच्या तक्रारी केल्या आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो. हा जो पदपथ दिसतोय ना, ह्या पदपथावर इथे झोपड्या होत्या पत्र्याच्या. आणि मी सांगतो थोडा मागे ये आणि हा भाग दाखव. आणि हा जो चौकोनी भाग दिसतोय ना, इथे पण पत्रे होते आणि इथे दरवाजा होता. या बांबूवरती इथे एक दरवाजा होता. ही जी टाकीवरचे 2 झाकणं आहेत, त्यातलं एक झाकण उचलून तिकडे ठेवलेलं आणि याच्यावरती शौचालयाचा उपयोग होत होता. हा इथे राहणारा तर करत होताच, पण इथे जे झोपड्यांमध्ये राहणारे जे कामगार होते ना, ते सुद्धा ह्याचा वापर करत होते. तर ही गोष्ट मला खटकली. मी त्याच्यात तक्रारी केल्या आणि आज तुमच्या समोर बघा, हे मोकळं फुटपाथ पदपथ, हा सुंदर रंगरंगोटी केलेला एसटी बस थांबा तुमच्या समोर आता उपलब्ध झालेला आहे. आता ह्या इकडे आता ह्या तक्रारीचं बघा. निर्भय महाराष्ट्र पार्टी, जनताच मालक, पुंडलिक शांताराम खरविलकर हे आमचे आहेत. श्री जितेंद्र भावे संस्थापक अध्यक्ष आहेत. हा माझा पत्ता आहे. आता इथे दिनांक बघा, 13 फेब्रुवारी 2025. सहाय्यक आयुक्त के पश्चिम 13 फेब्रुवारी बघा, 59593 दुपारी 12 वाजता के पश्चिमला टाकलं बघा. इथे पालेराम पथ, अंधेरी पश्चिम. तसंच मुंबई पोलिसांना म्हणजे वाहतूक पोलिसांना सुद्धा हे पत्र दिलं. काय होता पत्ता, त्याचा विषय काय होता, तर एसटी थांब्याजवळील अनधिकृत पार्किंग व पदपथावरील अनधिकृत बांधकाम व प्रवाशांना होणाऱ्या अडचणी व एसटी थांब्याची स्वच्छतेबाबत तक्रार अर्ज. हे फेसबुकची लिंक आहे, हा त्यातला मायना आहे. हा मी व्हिडिओमध्ये सोबत जोडेन. आणि हे जोडेन म्हणजे काय, हे कशासाठी देईन, तर तुम्हाला थोडंसं त्यातली माहिती मिळावी. आणि तुम्हाला जर कधी अशी कुठे प्रॉब्लेम असेल तर बिनधास्त कॉपी करा. नसेल कॉपी करायची हरकत नाही. काही अडचण असेल मला फोन करा. माझ्या फेसबुकवरती माझ्या भरपूर ठिकाणी माझे फोन नंबर मी दिलेला आहे. फोन करा. बघा, या महाराष्ट्रासाठी जो कोण झगडतोय, जो कोण लढतोय, चांगल्या कामासाठी जो कोण प्रयत्न करतोय ना, त्याला आम्ही साथ नक्की देणार. आणि मी एकटाच नाहीये, तर आमचे जितेंद्र भावे सुद्धा आहेत. पूर्ण निर्भय महाराष्ट्र पार्टीची टीम आहे पूर्ण. आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. आता ह्यातला एक तिसरा पार्ट असा आहे की हे पूर्ण बस थांबा, आपला एसटीचा थांबा चकाचक तयार तर झाला, पण तो तयार झाल्यानंतर तुम्ही वरती बघत असाल, ह्याला पूर्ण केशरी आणि भगवा रंगाने रंगलेला आहे. पूर्वी तिथे जरा झूम कर रे त्या हिरव्या पडद्याला, नाही तर एक काम कर, इथेच आहे ना, तो जो तिथे हिरवा कपडा लावून ते बोर्ड झाकल्यासारखा तुम्हाला दिसत असेल, माल नको घेऊ, त्यालाच घे. तर तो जो झाकलेला असेल ना, त्या बस तो जो झाकलेला फलक आहे ना, त्या फलकावर काय होतं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन, ते तुम्ही तिथे बघू शकता. आपले शिवसेना उभाटा गटाचे ॲडव्होकेट अनिल परब आहेत. आणि ॲडव्होकेट अनिल परब जे आहेत ना, त्यांच्या निधीतून हा बस थांबा त्या काळी झालाय. त्याच्यानंतर कोविडचा काळ आल्यामुळे हा बंद झाला. मग त्याची दुरावस्था झाली, फार खस्ता हालत झाली होती. म्हणजे तुम्ही इथे आतमध्ये शिरू तर शकत नव्हतात, पण त्याला टाळं पण होतं, पण बेकार अवस्था होती. साफसफाई नव्हती, स्वच्छता नव्हती, काही नव्हतं. आजच्या घडीला तुम्ही जर बघाल तर हे चकाचक झालंय. पण त्याच्यासोबत अजून एक गोष्ट बघा, हा वरचा जो ऑरेंज पट्टा दिसतो ना पूर्ण, हा पूर्ण आत्ता रिकामा आहे. याचा अर्थ असा की उद्या त्याच्यावर काही ना काहीतरी लिहिलं जाणार. का? कारण ही आहे अंधेरी विधानसभा. उद्या काय होणार आहे सांगतो तुम्हाला. मे बी, कदाचित, देव न करो, पण असं होणार आहे की या फलकावर टिंब 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 यांच्या निधीतून किंवा टिंब 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 यांच्या प्रयत्नाने हे बस थांब्याचे नूतनीकरण झाले असा फलक दिसेल. याच्यावर सुद्धा माझा आक्षेप आहे. आणि जर असा बोर्ड इथे उद्या लागला तर पुन्हा मी येऊन इथे व्हिडिओ बनवेन. सरळ सांगतो, आमचं स्पष्ट मत आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात जेवढे पण किल्ले बांधले, एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव सुद्धा लिहिलं नाही. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत
छत्रपती शिवाजी महाराज, या शिवाजी महाराजांनी एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव नाही लिहिलं, मग हे असे एसटीचे थांबे असू दे, शौचालय असू दे, नाहीतर गार्डन असू दे, नाहीतर बागा असू दे, नाहीतर कचऱ्याच्या पेट्या असू दे, याच्यावरती आजच्या तारखेला कुठल्या ना कुठल्या पक्षाच्या नावाचा स्टिकर बोर्ड का लावला जातो? लक्षात येते काय बोलतोय? अगदी अटके पार झेंडा पुरवला, पण कुठेही स्वतःचं नाव नाही लिहिलं. आणि ह्या एवढ्या मोठ्या हिंदुस्थानातील, एवढीच्या मुंबईतील एक छोटासा बस स्टॉप, एक छोटासा एसटी थांब, एक छोटासा संडास, एक छोटासा शौचालय, एक छोटी छोटी कचऱ्याच्या बाटल्या, त्याच्यावर सुद्धा यांचे स्टिकर आहेत. चला, तुम्हाला हे दाखवायचं आहे ना की हे काम कोणी केलं, तर मी तुम्हाला साधं सोपं एक उपाय देतो. आपण आता हायटेक जमान्यात वावरतो ना. एक छोटासा बारकोड बनवा. त्या बारकोडला ज्याला हवं तो फोटो काढेल, त्याचा स्कॅन करेल, त्याच्यावर एक बॅनर टाईप ठेवा की अमुक अमुक माणसाच्या निधीतून, अमुक अमुक नेत्याच्या निधीतून अमुक अमुक हे बांधकाम करण्यात आले, नूतनीकरण करण्यात आले, जे काय तुम्हाला मायना लिहायचं तर त्यात लिहा ना. पण ही प्रॉपर्टी आमची आहे, आमच्या पैशातून झाले, जनतेच्या पैशातून झाले, त्याच्यावरती तुमची नावं लिहून त्यांना त्याची काय म्हणतात त्याची सजावट बिघडवू नका. लक्षात येत आहे? हे आमच्या खर्चातून झालंय. तुमचा निधी म्हणजे तो का तुम्ही तुमच्या खिशात नाही देताय, हा या मुंबईकरांनी, या महाराष्ट्रातल्या लोकांनी करातनं दिलेला पैसा आहे, जो तुम्ही याच्यासाठी वापरलाय. हा तुमच्या खिशातला पैसा नाहीये. तुम्हाला जनाची ना मनाची थोडीशी जरी कदर असेल ना, लाज असेल, तर मी सांगतो तो उपाय करा. इथे ना बारकोड लावा आणि त्याच्यावरती स्पष्टपणे एक छोटीशी ओळ लिहा. ज्याला कुणाला ह्या कामाची माहिती हवी असेल त्यांनी त्याला स्कॅन करा. ज्याला असेल खास तो करेल स्कॅन. पण प्रत्येक ठिकाणी तुम्ही ह्या अशा सगळे बोर्ड लावून फिरवू नका. हा मुळाचा मुद्दा लक्षात आलाय तुम्हाला आजच्या तारखेला? ह्या एसटी थांब्यामुळे काय होतंय, इथे लोकांच्या अडचणी होत होत्या. आज महानगरपालिकेकडे त्याचा पाठपुरावा करून आपण त्याला जे आज नव्याने जे नूतनीकरण झालेलं आहे ना, या संदर्भात आपण आज त्याचा महानगरपालिकेचा आभार मानूच. पण हे जे झालेल्या कामाचा जो पाठपुरावा आहे ना, हे दाखवण्यासाठी खास तुम्हाला आजचा हा व्हिडिओ. ठीक आहे. जय शिवराय. आत्तासाठी थांबतो.